नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण गिलक्याचा मसाला भरून भाजी बनवत आहोत। याचा मसाला अगदी झटपट होतो, फार वेळ लागत नाही। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे कवळे गिलके पावशेर आणले आहे आणि त्याच्या दोन्हीकडचे देठ हे काढून घेत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला भरण्यासाठी मधोमध अशा प्रकारे चीर पाडून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता काही गिलक्यांना मी अशा प्रकारे सुद्धा चिरा पाडून घेतले आहे, म्हणजे यामध्ये खूप सारा मसाला असा बसतो आणि चवही लागते। मसाला बनवण्यासाठी साहित्य बघूया। तर मी इथे एक मोठी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे, 9 ते 10 लसूण पाकळ्या। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 4 बोटाच्या मापा एवढं मी खोबरं घेऊन चकत्या करून घेतल्या आहे आणि कोथिंबीरच्या काड्या सुद्धा वापरणार आहे आणि कोथिंबीर मूठभर घेतली आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोरडं वाटण करून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये मी शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या घालून कोरडंच हे वाटण करून घेणार आहे। तर हे बघा, अशा प्रकारे मी वाटण करून घेतलं आहे। आता मी याच भांड्यामध्ये हे वाटण टाकून घेत आहे। त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर ही बारीक चिरून घेत आहे आणि आता सुके मसाले आपण घालून घेऊया। लाल तिखट घालूया इथे 1 छोटा चमचा, कलरवाले लाल तिखट घालत आहे 1 चमचा। याने भाजीला रंग छान येतो आणि चवही छान येते। हिंग अर्धा छोटा चमचा, हळद 1 छोटा चमचा, गरम मसाला 1 छोटा चमचा आणि धना पावडर 1 मोठा चमचा घालूया। कांदा लसूण मसाला घालायचा आहे आपल्याला 1 चमचा। तर हे वाटण आपण कोरडंच केलं आहे आणि त्याला चांगला घट्टपणा येण्यासाठी म्हणून मी इथे 1 पळी तेल घालून घेत आहे। तेलाने चवही छान येते। आणि शेवटी मीठ घालूया चवीनुसार। व आता आपल्याला हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहे। तर हे बघा, मसाले हे व्यवस्थित एकजीव करून झाले आहे। आता मी एक एक करून हे गिलक्यामध्ये भरून घेत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, मी अशा प्रकारे गिलक्याचे आतून काप केले आहे, जेणेकरून मसाला मस्त असा भरला जातो। तर अगदीच हा सगळा संपूर्ण मसाला वापरायचा नाही आहे, थोडासा मसाला आपल्याला उरवायचा आहे आणि तो उरतोच ह्या भाजीमध्ये, कारण मी जास्तीचा मसाला घेतला आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता जवळपास अर्धा मसाला हा उरला आहे। तर आता आपण गिलक्याला फोडणी देऊन घेऊया। तर फोडणीसाठी मी कढईमध्ये 2.5 पळ्या तेल टाकून घेत आहे। तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि पाव छोटा चमचा हिंग घालायचा आहे व कढीपत्त्याची पाने घालून घेऊया। त्यानंतर एक एक करून आपल्याला भरलेली गिलके टाकून घ्यायची आहे। तर इथे आपल्याला गिलक्यांना हलवून घ्यायचं नाही आहे, 2 मिनटं असंच वाफ देऊन घ्यायची आहे। तर वाफ देण्यासाठी मी झाकणावरती अर्धा ग्लास पाणी टाकत आहे आणि हे जे पाणी आहे अर्धा ग्लास, हे पाणी आणि मसाला हे आपण नंतर वापरणार आहोत। 2 मिनटानंतर आपल्याला हे गिलके एकजीव करून घ्यायचे आहे आणि पुन्हा झाकण ठेवून व्यवस्थित गिलके शिजेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे गॅसच्या लो फ्लेमवरती। तर मी झाकण ठेवून पुन्हा हे 5 मिनटं शिजून घेत आहे। तर हे बघा, 5 मिनिट झाली आहे। आपण झाकण उघडून बघूया। तर मस्त असे गिलके शिजले आहे। आता हे हलक्या हाताने एकजीव करून घेऊया आणि जो ताटातला जो मसाला आहे उरलेला, तो आता आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हा मसाला सुद्धा हलक्या हाताने एकजीव करून घेऊया आणि झाकण ठेवून 2 मिनिट हा आपल्याला मसाला शिजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चा असा वास येणार नाही। तर हे बघा, 2 मिनिटानंतर हा मसाला सुद्धा शिजला आहे। तर तुम्ही असेच हे गिलके खाऊ शकता, कोरडे जर खायचे असेल तर, पण थोडा रस्सेदार गिलक्याची भाजी खूप छान लागते। तर मी हेच जे ताटातलं पाणी आहे ते यामध्ये मी टाकून घेत आहे आणि रस्सा मसाल्याची भाजी करून घेत आहे। तर थोडंसं हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला असंच उघडं 5 मिनटं रश्श्यासोबत शिजून घ्यायचं आहे। तर 5 मिनटं झाली आहे मंडळी, आपली ही भरलेली गिलक्याची घोसाळ्याची भाजी तयार झाली आहे। पोळीसोबत आणि भाकरीसोबत अप्रतिम लागते। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया एका पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत
आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे चोचले पुरवत रहा. धन्यवाद.